नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। अंडरग्राउंड शिवा टेम्पल के लिए और एक नाम है, उसका नाम प्रसन्न विरूपाक्ष टेम्पल। मतलब नेम और सिंपल शिवा। अगर तो मूर्ति नहीं है बट वाटर ऑलवेज देयर। पानी है ना, ऐसा स्प्रिंग वाटर अभी भी अगर पानी नीचे से आता है, स्प्रिंग वाटर बीच में देखता ना। नोबलमैन क्वार्टर्स बोले तो रॉयल फैमिली का कुछ वीआईपी गेस्ट आए तो उन लोग इधर आगे रुकने के लिए जगह है। अभी खाली पत्थर में 20 मिनट देख सकता है। इससे पहले इधर था बड़ा सैंडलवुड हाउस लाइक ए गेस्ट हाउस। अभी इसका आप लोग इधर अंदर जाके देख सकते हैं। आपको नोबलमैन्स क्वार्टर वीवीआईपी गेस्ट हाउस। राइट साइड में देखो, इधर प्लेटफॉर्म देखते ना बड़ा बड़ा वाला। तो ये जगह का नाम है मिंट एरिया। मिंट एरिया बोले तो पैसा कॉइन आता ना, कॉइन तैयार करने के लिए जगह है। तैयार करने के लिए जगह है। तो अभी आप खाली प्लेटफॉर्म देखता है। इससे पहले इधर बड़ा बैंक था, लाइक रिजर्व बैंक, ठंडा रिजर्व बैंक। ये टेम्पल हो जाता है ये निकाला करते हैं। पहले जमीन में था कि पहले इधर जमीन नहीं था, पूरा मॉन्यूमेंट का एरिया है। मतलब अभी वो यूनेस्को और आर्कियोलॉजिकल प्राधिकरण दोनों अभी क्लीन करके मेंटेन कर रहे हैं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। टूरिज्म ऑफिस है। एंड इधर स्टैचू देखते ना, 1980 से 85 तक आर्कियोलॉजिकल और बाहर रखे ना, वो भी स्टैचू है। तो अभी हम जा रहे हैं क्वीन समर पैलेस। मतलब टिकट का कास्ट इज 40 रुपीज़ पर पर्सन। तो मेन एंट्रेंस का सामने ऑफिस है, टिकट ले सकते हैं। टिकट लेके अंदर जाना है। अंदर जाए तो राइट साइड में देखो, उधर बड़ा लोटस फ्लावर हाउस। तो वो जगह है ना, रानी रुकने के लिए जगह है, खम्बल माल बोलते हैं। तो नेचुरल वुडन एयर कंडीशन हाउस है। अंदर से कुछ तो पानी ज़्यादा पैसे कुछ। हाँ, ये ट्रांसपोर्ट के लिए यूज़ करता था हाथी एंड हॉर्स। तो वो भी रुकने के लिए जगह इधर ही है। तो वो टिकट आपको नेक्स्ट टेम्पल में फ्री आएगा। तो आप सीधा जाओ, टिकट लेके अंदर पूरा घूम के फिर वापस आ जाओ। बाद में हम हजारामा टेम्पल। हत्तीशाळ आणि रंगमंदिर।
रचना आहे. भिंतीच्या कांगोऱ्यांना एकावर एक आकाराने कमी होत जाणाऱ्या पद्धतीने कोरलेल्या आहेत. त्यावर पिरॅमिडच्या आकाराचे उलट्या बासरीसारखा घुमट आहे. अंकुचीदार कमानीचे गिलाव्याचे सुशोभीकरण जरी विखंडित असले तरी योग्य प्रकारे पूर्ण केले गेले आहे. जिन्याचा वापर करून आपणास या रचनेच्या पहिल्या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भाग असलेल्या कक्षांच्या एकसंध समूहाद्वारे प्रतिनिधित्व केले गेले आहे. उत्तर दक्षिण अभिमुक्त 85x10 मीटर क्षेत्रामध्ये 11 कक्ष शेजारी बांधलेले आहेत. मध्यवर्ती कक्षाच्या वर एक चौरस रस्ता आहे ज्यावर रचनेच्या छताकडे जाणारे 2 जिने आहेत. मध्यवर्ती कक्षाच्या दोन्ही बाजूंना घुमटाकार, गोलाकार, अष्टकोनी छप्पर असले सममितीय पद्धतीने रचना केलेले घुमट स्मारकाला एक भव्य उंची देतात. जनांच्या पूर्वेकडील कुंपणाच्या भिंतीमधील एक लहान संरक्षित प्रवेशद्वारातून हत्तीच्या तबेल्याच्या भागाकडे जात येते. हत्तीच्या तबेल्याचे उंच घुमटाकार छताचा उंच कमानीचा दर्शनी भाग असलेल्या कक्षाच्या एकसंध समूहाद्वारे प्रतिनिधित्व केले गेले आहे. उत्तर दक्षिण अभिमुक्त 85x10 मीटर क्षेत्रामध्ये 11 कक्ष शेजारी बांधलेले आहेत. हत्ती तबेल्याजवळ आढळणारी ही रचना रक्षकगृह म्हणून ओळखली जाते. ही एक आयताकृती रचना आहे आणि तिचा आकार 42x12 मीटर असून ती हत्तीच्या तबेल्याच्या उत्तरेकडील टोकाला लंब पद्धतीने बांधलेली आहे. ही एक दक्षिणेकडील तोंड असलेली मोठी आयताकृती इमारत आहे आणि तिला उंच कमानयुक्त प्रवेशद्वार आहे. ही उंच कॉरिडॉर असलेल्या एका आयताकृती अंगणास वेढा घालते. दर्शनी भागामध्ये आकर्षक कमानी असलेल्या उंच वरांडा आहे. सध्या यामध्ये धार्मिक व धर्मनिरपेक्ष अशा दोन्ही प्रकारची शिल्पे स्थित आहेत. ही शिल्पे राजधानीच्या विविध भागातून मिळवलेली आहेत आणि ती प्रदर्शनास ठेवलेली आहेत.
हत्तीशाळेनंतर आपण पुढे आल्यानंतर ना रंगमंदिराच्या इथं एंट्री करतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अठरा खंबेवाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.